हायकोर्टामध्ये आजची सुनावणी संपलेली आहे। यावर कोर्टाने आणखी काही आदेशही दिले। त्याचबरोबर उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। सध्याची महत्त्वाची अपडेट, हायकोर्टातली आजची सुनावणी आता संपलेली आहे आणि उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। सध्या आज कोर्टाने काही आदेश दिलेले आहेत। मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या अशाही सूचना हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेल्या आहे। हायकोर्टातील सुनावणी सध्या संपलेली आहे, तर उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी या संदर्भातली होणार आहे। तर कोर्टाने आंदोलन करण्याचा अधिकार कायम ठेवलेला आहे। त्याचबरोबर आपले जुनेच आदेश जैसे ठरवलेत। उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता यावर सुनावणी होणार आहे। तर मराठा आंदोलनावरची आजची ही सुनावणी संपली। उद्या दुपारी 3 वाजता हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होईल। नियम आणि अटींचं पालन करावं लागेल असं कोर्टाने म्हटलंय। रस्त्यावर असलेल्या आंदोलकांना आतीतून हटवा असे थेट आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत। आझाद मैदानावर 5000चीच परवानगी देण्यात आली होती, तर त्या संदर्भात देखील कोर्टाने आदेश दिले। मुंबईचे रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा असं कोर्टाने म्हटलेलं आहे। यासह उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा असेही आदेश कोर्टाने दिले आहेत। आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको, खबरदारी घ्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे। यासह बाहेरून येणाऱ्यांना वेशीवरच अडवा असेही आदेश कोर्टाने दिले। मुंबईमध्ये आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा असं कोर्टाने म्हटलंय। मुंबईमध्ये जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा असेही आदेश कोर्टाने दिले। सामान्य मुंबईकरांचं आयुष्य पूर्वपदावर यायला हवं असं कोर्टाने म्हटलेलं आहे। यासह गणेशोत्सवात मुंबईमध्ये कोंडी व्हायला नको असंही कोर्टाने म्हटलंय। तर आजची सुनावणी संपलेली आहे आणि आता उद्या दुपारी 3 वाजता हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। त्यामध्ये आज कोर्टाने महत्त्वाचे असे आदेश दिलेत। मुंबईमध्ये येऊ घातलेल्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवा असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले। यासह मुंबईतले रस्ते मोकळे करा असेही आदेश कोर्टाने दिले। लोक जी आमच्या आंदोलनाच्या नावाखाली जी लोक बाहेरून काही गोंधळ घालतात, सामान्य लोकांना त्रास देतात, जनतेला विटेल धरतात, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे। ती कारवाई करावी लागेल, त्याच्यात काही संदेह नाही आहे। म्हणजे आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे बाहेर जे आंदोलन करतील त्यांना? हो, मला वाटतं तर जावा मान्य उच्च न्यायालयाने आता जे हे निष्कर्ष नोंदवलेले आहेत, तर आता याच्यामध्ये आपण आतापर्यंत सरकारने म्हणून संयम पाळलेला आहे, पण आता उद्या मान्य न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उद्या जर कारवाई करावी लागली तर त्याला काही पर्याय नाही। आता विखे पाटलांची प्रतिक्रिया आपण पाहिली। सरकारच्याही हालचाली वाढलेल्या आहेत। जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भामध्ये सरकारमध्ये विचार सुरू आहे। तर सामान्य मुंबईकरांचं आयुष्य पूर्वपदावर यायला हवं असं कोर्टाने म्हटलेलं आहे। हायकोर्टाचे सरकारला हे थेट आदेश आहेत। शिवाय गणेशोत्सवात मुंबईत कोंडी व्हायला नको असंही कोर्टाने म्हटलंय। तर हायकोर्टामधली आजची सुनावणी संपलेली आहे। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। आणि आजच्या सुनावणीमध्ये कोर्टाने काही आदेश दिलेले आहेत। आझाद मैदाना व्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलक वावरता कामा नये असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता या संदर्भातली सुनावणी आता होणार आहे। आजची सुनावणी या संदर्भातली आता संपली आहे। तर हायकोर्टातली आजची सुनावणी संपलेली आहे। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। तर नियम आणि अटी यांचं पालन करावंच लागेल असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याचबरोबर काही निर्देशही दिलेत। मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवा असे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेत। रस्ते मोकळे करा, सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं देखील हायकोर्टाने म्हटले। थेट आदेश यामध्ये देण्यात आलेत। आझाद मैदानावर 5000 आंदोलकांसाठी परवानगी आहे। अटी शर्तींचं पालन करून परवानगी द्यायची असेल तर सरकार देऊ शकतं असं देखील हायकोर्टाने म्हटलेलं आहे। राज्य सरकारने ताबडतोब आजच्या आज मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते देऊन टाकावं। संध्याकाळी आंदोलन संपेल। रोजच्या रोज आम्ही त्याच्यासाठी पत्र देतोय। कुठलाही परवानगी नाकारल्याचं आमच्याकडे पत्र नाही। आम्ही कुठलेही रस्ते अडवलेले नाहीत। ट्रॅफिकचे नियम जे होते ते आम्हाला देखील लागू होते, परंतु ज्या पद्धतीने गाड्याच्या काढण्याच्या पार्किंगच्या ज्या व्यवस्था करण्यात आलेली नव्हती, तिथे लाईट घालवण्यात आले होते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, टॉयलेट साधे नाही आहेत, मग ह्याच्या मनुष्यविधीसाठी तो माणूस बाहेर पडणारच ना। आणि कोर्टाची ऑर्डरची वाट आम्ही देखील बघतोय। सखोल त्याच्यामध्ये डिटेल जी आहेत ती एकदा कोर्टाची ऑर्डर आली
मनोजदादांबरोबर चर्चा करू आणि त्याच्याबद्दल विस्तृत जी पुढची जी माहिती आहे ती मनोजदादा देतील. तर उद्या दुपारी 4 पर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको, खबरदारी घ्या असं कोर्टानं म्हटले. बाहेरून येणाऱ्यांना वेशीवरच अडवा असं देखील कोर्टानं म्हटलंय. मुंबईमध्ये आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा असंही कोर्टानं म्हटलेलं आहे. मुंबईमध्ये जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा असं कोर्टानं म्हटलंय. सामान्य मुंबईकरांचं आयुष्य पूर्वपदावर यायला हवं असं कोर्टानं म्हटलेलं आहे. गणेशोत्सवामध्ये मुंबईमध्ये कोंडी व्हायला नको असं कोर्टानं म्हटलंय. तर हायकोर्टामधली आजची सुनावणी संपलेली आहे आणि उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. हायकोर्टामधली आजची सुनावणी संपली. उद्या पुन्हा एकदा 3 वाजता सुनावणी होईल. कोर्टानं आज या संदर्भातले काही आदेशही दिले आहेत. तर यामध्ये मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी नको, वाहतुकीची कोंडी व्हायला नको. उद्यापासून शाळा महाविद्यालय सुरू होत आहेत, त्यांना कोणतेही त्रास व्हायला नको. त्याचबरोबर नोकरदारांना काही त्रास नको असे थेट निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले. नियमांचं अटींचं उल्लंघन होत असेल तर कारवाई करा असे थेट आदेशही कोर्टाकडून देण्यात आले. उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. नियम अटी